नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। लोधीपुरा परिसरातील साई मंदिराजवळ शाळेत जाणाऱ्या भावंडांना टाटा करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील ग्रिलवर झुकणं या चिमुकल्याच्या जीवावर बेतलं। संतुलन बिघडल्यानं तो खाली कोसळला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। मृत चिमुकल्याचं नाव लकी रिंकू शाहू आहे। साहू कुटुंबीय महिनाभरापूर्वीच या परिसरात भाड्याच्या खोलीत राहायला आले। हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशातील असून लकीचे वडील पाणीपुरीचा व्यवसाय करतात। कुटुंबात एक मुलगी आणि 3 मुलं असून लकी सर्वात लहान मुलगा होता। 20 ऑगस्टच्या सकाळी लकीचे 2 भाऊ आणि बहीण शाळेत जाण्यासाठी खाली उतरले। त्यांना टाटा करण्यासाठी लकी दुसऱ्या माळ्यावरील ग्रिलवर झुकला आणि याचवेळी त्याचं संतुलन बिघडलं आणि तो थेट जमिनीवर कोसळला। कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी लकीला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर साहू कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा तपास सुरू केलाय। हे जे परिवार आहे हे दुसऱ्या मजल्यावर असतात, तर मुलाची तयारी अंघोळ वगैरे झाल्यानंतर तयारी करून त्याला आईने बाहेर खेळायला सोडलं होतं। तर गॅलरीमध्ये डोकवत असताना तिथून त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला। त्यामुळं त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती। सदरील कुटुंबांनी त्यांना मेयो येथे दाखल केलं, तेव्हा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे।